देवाची पण प्रार्थना आहे. मग ह्या प्रार्थना करायला लागल्यानंतर शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स ऑटोमॅटिक तयार होतात आणि मग हॅपीनेस वाढतो, आपल्याला आनंद मिळायला सुरुवात होतो. तर जेवढं शरीरातल्या शरीर पेशींना आपण सुखी ठेवू तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आनंद मिळत राहील. म्हणून हेल्थ बिहेवियर अतिशय गरजेचं आहे. ज्या वेळेला जेवायचं त्यावेळेला जेवलंच पाहिजे, भूक लागेल तेव्हाच जेवलं पाहिजे. जेवायसाठी जगायचं की जगायसाठी जेवायचं हा श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजेच ब्रह्मदेव, गुरु म्हणजेच भगवान विष्णू आणि गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव. या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला. आणि दत्तप्रभू म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत असं समजून आपला आजचा हेल्थ बिहेवियर कार्यक्रम आपण घेतोय. तर हेल्थ बिहेवियर मध्ये काय काय गोष्टी येतात, तर सगळ्यात आधी आपण आजारी कशामुळे पडतोय आपल्याला माहितच नाही. आजार कुठून येतो आणि कशामुळे येतो. तर अंदाजे आपलं शरीर 10 अब्ज शरीर पेशींनी बनलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये अंदाजे 10 अब्ज शरीर पेशी आहेत आणि 80 बिलियन्स न्यूरॉन्स आहेत. एवढं मोठं साम्राज्य आपल्या शरीरामध्ये आहे. जेव्हा आई आणि वडील एकत्रित येतात म्हणजे शुक्राणू बीजांडामध्ये जातो, एक बेस तयार होतो. हा बेस तयार झाला की त्या ठिकाणी गर्भ म्हणजे आपला पिंड बनायला सुरुवात होते. मग तो बेस काही करतो, आपले हात डोळे वगैरे वगैरे सगळं बनवतो. मग आपले जे न्यूरॉन्स आहेत ते त्याच वेळेला क्रिएट होतात आईच्या गर्भामध्ये आपल्या जन्माच्या आधी. आणि त्यांना न्यूरॉन्सना सगळं माहिती असतं की माझा कोणत्या वेळेला जन्म होणार आहे, कोणत्या वेळेला माझे हात तयार होणार आहे, डोळे तयार होणार आहे आणि मी किती दिवस जगणार आहे, मी 15व्या वर्षी काय करणार आहे. सगळं तिथे सॉफ्टवेअर आपला सगळं तयार झालेला असतो त्या न्यूरॉन्सना. आणि त्या न्यूरॉन्सना झाल्यानंतर मग आपण 60, 70, 80 वर्षाचं आयुष्य जगतो, चांगलं किंवा वाईट. आणि त्याच्यानंतर मग आपण जेव्हा मरतो तेव्हा आपण मेल्यानंतर आपल्या मृत्यूनंतर त्या न्यूरॉन्स तेवढ्याच असतात आणि त्या जिवंत असतात 4 तास. म्हणजे आपल्या जन्माच्या आधी न्यूरॉन्स आल्या, आपल्या आयुष्यभर त्या न्यूरॉन्स होत्या आणि आपल्या मृत्यूनंतर 4 तास त्या तशाच मेंदूमध्ये आहेत. म्हणजे युनिव्हर्सल एनर्जीचा एवढा मोठा प्रोग्राम आहे आपल्याला अजिबात कळत नाही. म्हणून आपण इथे बोर्ड दाखवतो, इथे काय लिहिलं असेल ते होईल, काय लिहिलं वगैरे इथे काही नाहीये, न्यूरॉन्सने ठरवलेलं आहे. मग तुमच्या डोक्यात एक वेगळी संख्या असेल न्यूरॉनची, ताईंच्या डोक्यामध्ये वेगळी असेल, तर दादांच्या डोक्यामध्ये वेगळी असेल, माझ्या डोक्यामध्ये न्यूरॉनची संख्या वेगवेगळी असेल. त्यानुसार त्या व्यक्तीला बुद्धिमान, बुद्धिहीन, कनिष्ठ, वरिष्ठ ह्या अशा गोष्टी त्याला मिळत जातात. ब्रिलियंट, मूर्ख वगैरे अशा गोष्टी त्याला मिळत जातात. त्या पद्धतीने तो वागत जातो आणि त्या पद्धतीने त्याचं आयुष्य घडत जातं. म्हणजे ह्या न्यूरॉन्सना सगळं माहिती असतं कोणत्या वेळेला काय करायचं आहे आणि कोणत्या वेळेला कोणत्या सेल्सना डॅमेज करायचं आहे, कोणत्या वेळेला कुठे जायचं आहे. आता जर मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला इथे कोण घेऊन आलं, तर तुम्ही ताईंचं नाव सांगाल की यांच्यामुळे आम्ही इथे आलो. तर तसं नाहीये. तुमच्या शरीरामध्ये अंदाजे 10 अब्ज शरीर पेशी आहेत. तर तुम्हाला इथे घेऊन येणाऱ्या तुमच्या शरीरातल्या शरीर पेशी आहेत. तुम्हाला तुमच्या शरीर पेशीने आणलं, तुम्हाला तुमच्या शरीर पेशीने आणलं आणि तुम्हाला तुमच्या शरीरातल्या शरीर पेशीने आणलं. जर त्या शरीरातल्या शरीर पेशी नसत्या तर आपण सकाळी जागेच नसतो झालो. म्हणजे आतापर्यंत आपल्याला जिवंत कोणी ठेवलेलं आहे, तर आपल्या शरीरातल्या शरीर पेशींमुळे आपल्याला जिवंत आपण आहोत. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अंदाजे 10 अब्ज शरीर पेशींमुळे आपण जिवंत आहोत. हे सत्य आहे की नाही. इथे कोणतीही श्रद्धा, अंधश्रद्धा, इथे कोणत्याही देवाचा वगैरे कोणताही विषय नाही. जे मी बोलतोय प्युअर सायंटिफिकली टेम्परामेंट मध्ये बोलतोय. मग एवढं मोठं साम्राज्य आहे, त्यांच्यामुळे जर आपण जिवंत आहोत आतापर्यंत, तर आतापर्यंत आपण त्यांना किती वेळा थँक्स बोललोय. आपल्या शरीरातल्या शरीर पेशींना
आपण आतापर्यंत किती वेळा थँक्स बोललोय? तर एकदाही नाही. तर आता काही लोक बोलायला सांगतात, कारण त्यांना जर थँक्स नाही बोललं तर त्या नाराज होतात, आणि त्या नाराज झाल्या की इंटरनल फंक्शनल ऍक्टिव्हिटी बरोबर होत नाहीत. म्हणून इंटरनल प्रोग्रॅमिंग जर आपल्याला व्यवस्थित चालवायचं असेल तर त्या शरीर पेशींची आपल्याला खूप गरज असते, आणि त्या शरीर पेशीच चालवतात. तुम्हाला एक उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, शरीर एक कंपनी आहे. या शरीरामध्ये ज्या शरीर पेशी आहेत त्या कंपनीच्या वर्कर्स आहेत. आत्मा त्या शरीराचा मालक आहे, आणि आपला मेंदू त्या कंपनीचा मॅनेजर आहे. आता बघा काय होतं, मालकांनी सांगायचं, मॅनेजरनी त्यांच्याकडून त्या पद्धतीने कामं करून घ्यायची. म्हणजे इथे होतं काय की मालकाने सांगितलं पण मॅनेजरने वाटेल त्या पद्धतीनं त्या वर्कर्स करून काम करून घेतलं. मग आता त्या वर्कर्सना पसंत नसेल तरीही त्यांना ते करावं लागलं, किंवा पसंत नसेल तर ते काय करणारच नाही. ज्या पद्धतीने काम करायचं आहे त्या पद्धतीने त्या वर्कर्स काम करत नाही. मग त्या कंपनीतले वर्कर्स काय करतात, एक तर स्ट्राईक करतात, नाही तर कंपनी सोडून देतात. सेम सिच्युएशन आपल्या शरीरामध्ये पण होते. त्या भागाच्या शरीर पेशी बरोबर काम करत नाहीत, आणि मग त्या भागातल्या शरीर पेशींना काम न केल्यामुळे तो भाग निकामी होतो. मग आपल्याला ऑपरेशन्स करावे लागतात, काही करावे लागतात. जर शरीरातल्या शरीर पेशी मोठ्या प्रमाणात जर नाराज झाल्या किंवा डॅमेज झाल्या तर पॅरालिसिस सारखे मोठे आजार निर्माण होतात, आणि 4-4, 5-5 वर्ष ते ठीक होत नाहीत किंवा बरोबरच होऊन जातात. हे एवढं शरीर पेशींच्या हातामध्ये आहे. मग आपल्या हातात काय, तर आपल्या हातात काहीच नाही. आपल्या हातात फक्त हे माझ्या शरीरातील शरीर पेशींनो मला माफ करा, मला मदत करा, मला माफ करा, मला मदत करा. हे शरीर तुमचं आणि माझं मिळून बनलेलं आहे. तर आतापर्यंत मला माहित नव्हतं, आता या क्षणाला मला माहित झालेलं आहे. तर आजपासून मी आपली माफी मागतो आणि आपल्या बरोबर संगनमत करून आपल्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करतो, आणि आजपासून मी तुम्हाला नमस्कार करतो किंवा तुम्हाला थँक्स बोलतो. एवढंच आहे. तर आपल्याकडे आहे, आपण YouTube वरती वगैरे टाकलेलं आहे मेडिटेशन वगैरे. तर ते मेडिटेशन वगैरे पण तुम्ही बघू शकता, आणि 15 मिनिटाचा कार्यक्रम आहे. तो फक्त 15 मिनिटाचं लक्ष देऊन ऐका. हे माझ्या शरीरातील शरीर पेशींनो मला माफ करा, मला मदत करा, मला माफ करा, मला मदत करा. अशा प्रकारची ती प्रार्थना आहे, आणि ती प्रार्थना ऐकल्यानंतर अतिशय आनंद होतो. आता हा आनंद कसा होतो, तर ज्या पद्धतीने आपण प्रेयर करतो किंवा पूजापाठ करतो किंवा असं काहीतरी सेल्फ हिप्नॉसिस होतो, त्यावेळेला आपण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार केल्यामुळे त्या विचारांमुळे आपल्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स तयार होतात, आणि त्या रिॲक्शन्स तयार झालेल्या मेंदूपर्यंत जातात, आणि मेंदूपर्यंत गेलं की आपल्याला हॅपी आणि आनंदी वाटायला लागतं. मग आपण जर एकदा हॅपी आणि आनंदी झालो तर हॅपी आणि आनंदी अवस्थेमध्ये आपण कोणतंही केलेलं कार्य सफल होतं, आणि आपल्याला मूड नसेल तेव्हा आपण केलेलं कार्य असफल होतं, किंवा तशी ती क्वालिटी राहत नाही. म्हणून सतत आनंदी आणि हॅपी राहायचं एक मूळ तंत्र आहे शरीरातल्या शरीर पेशी. मग सगळ्यात आरोग्य आपलं ठिकाणावर ठेवणारं किंवा आरोग्य सुधारून किंवा आपल्याला सुखी ठेवणारं सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे शरीरातल्या शरीर पेशी. बघा आता काय असतं, तुमचा तापच जात नाही, तुम्ही आजारी असता पण डॉक्टरकडे जाता, पण डॉक्टरकडे गेल्यानंतर तो काय म्हणतो, रक्त चेक करा. रक्त चेक केल्यानंतर काय येतं, तुमच्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत. आता त्या पांढऱ्या पेशी वाढल्या कशामुळे, पांढऱ्या पेशी वाढला हा प्रॉब्लेम नाहीये, पांढऱ्या पेशी वाढल्या कशामुळे. आता तुम्ही एवढे लोक आलात, तुमची इथं सोय करायची आहे, आणि अजून डबल आली तर आम्हाला तेवढी डबल माणसं ठेवावं लागणार ना तुमची देखभाल करण्यासाठी, ती व्यवस्था करण्यासाठी. मग शरीरामध्ये बाहेरचा एखादा किडा घुसलाय किंवा जीवाणू किटाणू घुसलेला आहे, मग त्याला हमला करण्यासाठी शरीरातले जेवढे पांढऱ्या पेशी आहेत, तांबड्या पेशी आहेत, शरीर पेशी आहेत, त्या कमी पडतात. मग शरीरामध्ये अशी सिस्टम तयार केलेली आहे की ती ऑटोमॅटिक वाढ होते, आणि त्यांना हमला करतात, पण त्यांचा नाश करण्यासाठी त्या शरीर पेशी वाढत असतात. पण डॉक्टर म्हणतो तुमच्या पेशी वाढले. पेशी वाढणं हा आजार नाहीच आहे किंवा प्रॉब्लेमच नाहीये, त्या व्हायरस घुसलाय, त्या व्हायरसला मारण्यासाठी पेशी वाढलेली आहे, हा फंडा आहे. उलट चांगलंच आहे ना.
पण असं नाही वाढल्या मग वाढल्यासाठी औषध देत नाही ते, तर ते अँटीबायोटिक्स देतात. मग अँटीबायोटिक्स दिलं की मग ते पेशी सुद्धा बरोबर तळ्यावरती येतात. तर अशा प्रकारे आपल्याला आजारी पडणाऱ्या आपल्या शरीरातल्या शरीर पेशीच आहेत. मग आता आपल्याला समजून घ्यायचं की हे शरीर कशाने बनलं, कसं बनलं, आणि मग आता इथपर्यंत आपल्याला कळलं. तर आता इथूनचा पुढचा फंडा जो आहे तो थोडासा शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला घ्यायचा आहे. आता जर ईश्वराबद्दल शंका असेल तर तो सुद्धा मी डाऊट क्लिअर करतो. आता हा पेन आहे, असा सोडल्याबरोबर खाली पडला. आता कशामुळे पडला, मी काही चमत्कार केला का, तर तो कशामुळे पडला ताई? ग्रॅव्हिटेशनमुळे. मी म्हणत नाहीये, तुम्ही म्हणताय सगळे ग्रॅव्हिटेशनमुळे खाली पडला. आता माझी एक सवय आहे. काय सवय आहे? की जी वस्तू किंवा जी गोष्ट माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष मला दिसत नाही त्या गोष्टीवरती मी विश्वास ठेवत नाही. आणि तुम्ही तर सगळे म्हणालात की हे ग्रॅव्हिटेशनमुळे खाली पडलं. आता तुम्ही सगळेजण मिळून मला ग्रॅव्हिटेशन दाखवा, नाहीतर माझा त्यावर विश्वास बसणार नाही. ग्रॅव्हिटेशनमुळे खाली पडलं कसं दाखवणार तुम्ही आता ग्रॅव्हिटेशन मला? तर ग्रॅव्हिटेशन दाखवण्यासाठी काहीतरी कृती करावी लागते. ग्रॅव्हिटेशनला समजून घेण्यासाठी काहीतरी कृती करावी लागते. तसंच अध्यात्मात सुद्धा आहे. या जगात देव आहे का? तर या जगात देव आहे का नाही हे समजून घेण्यापेक्षा देवाच्या अस्तित्वाची जाणीव समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे देवाला समजून घ्यावं लागतं. देव हा माणसाच्या सारखा शरीरधारी नाही, तो निराकार आहे, तो सर्वत्र आहे. सर्वत्र म्हणजे या विश्वामध्ये सगळीकडे आहे. मग मूर्तीमध्ये पण आहे, मूर्तीच्या बाहेर पण आहे, सगळीकडे आहे. मग तो सगळीकडे आहे म्हणजे कोण आहे नेमका? तर तो एनर्जी रूपाने आहे. मग सुपर नॅचरल पॉवर 3 आहे. जन्म घेणे, जगणे आणि मरणे ह्या सुपर नॅचरल पॉवर आहेत. आणि या सुपर नॅचरल पॉवरला मदत करणाऱ्या अदर ऍक्टिव्हिटीज आहेत. ऊन, वारा, पाऊस, दगड, माती, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन एटसेट्रा 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 33 कोटी. किती? 33 कोटी. मग या 33 कोटी ऍक्टिव्हिटीचा आपल्या या शरीराला उपयोग होतो, म्हणून आपण त्यांना नमस्कार करतो, थँक्स बोलतो. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण खऱ्या अर्थाने मूर्तीपूजा करतच नाही, आपण प्रकृतीची पूजा करतो. जर रुद्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. पण त्या एनर्जी पर्यंत पोहोचायचं असेल, आता श्रीरामापर्यंत, त्या श्रीरामाच्या एनर्जी पर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर रामाची मूर्ती समोर पाहिजे, त्याशिवाय तिथे पोहोचणार नाही. नाहीतर भलतीकडेच आपण जाऊ, कारण आपल्याला माहिती तरी पाहिजे ना राम कसे होते. किंवा अजून तुम्हाला समजावून सांगायचं झालं तर स्वामी विवेकानंदाच्या विचाराशी मला समरस व्हायचा आहे, किंवा स्वामी विवेकानंदाचे विचार मला जाणून घ्यायचे आहेत, किंवा त्यांच्या एनर्जीशी मला कनेक्ट व्हायचं आहे. तर काय केलं पाहिजे? समोर स्वामी विवेकानंदाचा फोटो तरी किमान आपल्याला पाहिजे. मग ही फंडामेंटल बेस आहे, हे फंडामेंटल आहे. मूर्तीपूजा किंवा आपण जे काय पूजा करतो, पाठ करतो किंवा कर्मकांड करतो, ही फर्स्ट स्टेप आहे. मग भगवान बुद्धाने जे सांगितलं की डायरेक्ट मूर्तीपूजा करायची आवश्यकता नाही, ते सेकंड स्टेप आहे. म्हणजे मूर्तीपूजेची गरजच नाही तुम्हाला. आणि सत्य आहे ते, खरंच गरज नाही. कारण मूर्तीपूजा केल्यानंतर तुम्हाला जर कळलं की ईश्वर एनर्जी रूपामध्ये आहे, तर त्या एनर्जीला कनेक्ट होता आलं पाहिजे. मग भगवान बुद्ध डायरेक्ट एनर्जीला कनेक्ट होत होते आणि ते सर्वांना समजावून सांगायचे की तुम्ही सुद्धा डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. मूर्तीपूजा करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट कनेक्ट व्हा. म्हणजे हे पहिलीचे हेच नको. तर आता बालवाडी वगैरे आहे, तसं बालवाडीला जायचं नाही, डायरेक्ट पहिलीतच जायचं. आणि पहिलीत गेलं तरी काही नुकसान नाहीये, मुलगा ग्रॅज्युएट होऊ शकतो, बालवाडीत जायची काही गरजच नाहीये. तर त्या अर्थाने ते तसं गणित आहे आणि आहे, हे सत्य आहे. म्हणजे आपला जन्म होतो, जन्म झाल्याबरोबर युनिव्हर्सल एनर्जीचे सर्व फॅक्टर आपल्याला कनेक्ट होतात. म्हणजे ऊन, वारा, पाऊस, दगड, माती, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे सर्व आपल्या शरीराला कनेक्ट होतात आणि आपल्या शरीराचा ग्रोथ करण्यासाठी मदत करतात. म्हणजे झालं काय? युनिव्हर्सल एनर्जी इज कनेक्टेड इनटू इंटरनल एनर्जी, असं गणित झालं. आणि ते आतापर्यंत चालत आलेलं आहे. पण असायला कसं पाहिजे? इंटरनल एनर्जी इज कनेक्टेड इनटू युनिव्हर्सल एनर्जी, असं असायला पाहिजे. कारण आतापर्यंत सगळ्या एनर्जीज मला कनेक्ट झालेल्या आहेत, पण मी कोणाशी कनेक्ट आहे?
मी स्वामी समर्थ महाराजांशी कनेक्ट आहे, मी भगवान दत्तांशी आहे, मी स्वामी विवेकानंदाशी आहे. कारण कोणाचे तरी विचार आपल्याला पुढे सुख देत असतात आणि कोणाच्या तरी विचाराने आपण आपलं आयुष्य जगत असतो आणि ते आयुष्य जगताना तो आनंद एक वेगळाच असतो. अशा पद्धतीने आपण कोणाशी तरी कनेक्ट होत असतो. म्हणून आपल्याला जन्मताच कोणाशी तरी आपल्याला कनेक्ट झालं पाहिजे. म्हणून धर्म, आता इथे बरेच प्रश्न येतात, धर्म श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ, असे बरेच प्रश्न येतात. आता तुम्ही काय सांगाल, धर्म श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ? धर्म श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ? आता तुम्ही म्हणाला कर्म श्रेष्ठ, बरोबर आहे. कर्म सिद्धांताचा होणारा परिणाम म्हणजे नशीब. कर्म कसे करावे हे कोण सांगतं? श्रीकृष्ण. नाही, कर्म कसे करावे हे कोण सांगतं? मग तुमचा आत्मा मस्जिद मध्ये जाऊन नमाज पढायला पाहिजे असं का म्हणत नाहीये? हा, म्हणजे कर्म करण्यासाठी ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माप्रमाणे आपल्याला सगळं शिकवलं जातं आणि त्या धर्माप्रमाणेच आपल्याला कर्म करावं लागतं. मग कोणताच धर्म असो नाही. मग आम्ही जे संघटना उभी केली, फक्त मानवता धर्माचं पालन करा, म्हणजे आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो, ब्राह्मण, मराठा, क्षत्रिय, माळी असे समाज जे आहेत, या समाजामध्ये जन्माला जो आपण आलो, ती जात म्हणजे आपली आई. आणि आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो तो धर्म म्हणजे आपला वडील, बाप. मग हे आई आणि वडील जे आहेत यांची पूजा किंवा सन्मान घरात करायचा की चौकात करायचा? आता तुम्हीच उत्तर द्या मला. आई वडिलांचा सन्मान कुठे केला पाहिजे? घरातच केला पाहिजे. आपण ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचा सुद्धा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माचा सुद्धा अभिमान आपल्याला असला पाहिजे. मग हे दोन आई वडील आहेत. मग ह्या आई वडिलांना आपण चौकात उभं करून आपली इज्जत का घालवायची? तर सगळ्यांनी, जेवढे धर्म आहेत तेवढ्या धर्मातल्या सर्वच लोकांनी आई आणि वडिलांची सेवा आपल्या घरी करावी आणि चौकामध्ये फक्त मानवता धर्माचंच पालन करावं. किती चांगले विचार आहेत, पण याला सपोर्ट करणारे लोक कमी आहेत ना. इथे आता कसं झालंय, सगळा घोटाळा झालाय, चूक कोणाचीच नाहीये. एक फॉर एक्झाम्पल उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. तुम्ही तिकडे कुठेतरी काही अंतरावरती उभे आहात आणि ह्या दादांना मी बोलवलं आणि त्यांच्या कानामध्ये असं केलं, काहीच बोललो नाही मी, फक्त असं केलं त्यांच्या कानामध्ये आणि जा म्हटलं. मग आता ते तुमच्याकडे आले, तुम्ही विचारणार ना त्यांना गुरुजींनी काय सांगितलं? ते काय म्हणणार? काय सांगणार ते तुम्हाला? काहीच नाही सांगितलं. आणि तुमचा त्यांच्यावर विश्वास बसणार का? कारण तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंय काहीतरी सांगताना. तुम्ही लांबून मी त्यांना काहीतरी सांगताना प्रत्यक्ष रूपाने पाहिलंय आणि त्यांना तुम्ही विचारताय ते खरं बोलतायत तुम्हाला की त्यांनी काहीच नाही सांगितलं, तरी तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही मला विचारलात माझ्याकडे, काय हो तुम्ही दादांना काय सांगितलं त्यांच्या कानामध्ये? मी म्हणणार काय नाही हो, मी सांगितलं, काहीच नाही सांगितलं. तरी मी सत्य बोलतोय तरी तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही. हाच घोटाळा सगळीकडे चालू आहे. पण तुम्ही राईट आहात तिकडचे, हे पण राईट आहेत, सगळे राईट आहेत आपल्या आपल्या जागेवरती. म्हणून ह्या सगळा गोंधळ सोडून एक मानवता धर्माचं जर पालन केलं तर हा गोंधळ सगळा निघून जाईल. मानवता धर्माचं पालनच करायला कोण तयार नाही, सगळ्याला आपलं आपलं पडलेलं आहे. मग तो आपला विषय नाही. आपला विषय होता हेल्थ बिहेवियर. आपण त्या विषयाकडे यायचं आहे. तर हेल्थ बिहेवियर साठी आपलं जे हे पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे, म्हणजे पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि प्रकाश, ह्या पंच तत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे. तर आपल्याला बऱ्याच गोष्टींनी जखडून ठेवलेलं आहे. कसं सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी आपण आहे, त्याच्या बाजूला आपले जे मेलेले लोक आहेत, पितर, त्यांचं सर्कल आहे, वलय आहे. आपल्या बाजूला ते असतात. आता ते आत्मारूपाने असतात. आपल्या शरीरामध्ये आत्मा पण आहे, आपल्या शरीरामध्ये प्राण पण आहे
आणि आपल्या शरीरामध्ये जीव पण आहे. मगाशी जे सांगितलं शरीर पेशी, ह्या शरीर पेशी आपल्या शरीरामधल्या आपला जीव आहे. आणि जो आत्मा आहे, जे चैतन्य ऊर्जा आहे, आपलं शरीर गरम जे लागतं, थोडंसं उष्ण लागतं, तो आत्मा आहे खऱ्या अर्थाने. तो सगळीकडे आहे, नाकात पण आहे, केसात पण आहे, सगळीकडे आहे, आपल्या अख्ख्या शरीरभर आहे. मग ईश्वराचं स्थान हृदयात आहे असं म्हणतो आपण इथे. मग हा सगळा फॅक्टर जर आपण समजून घेतला तर आपल्या सरळ सरळ लक्षात येईल की युनिव्हर्सल एनर्जीने अतिशय आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. कसं बांधून ठेवलेलं आहे मी तेच तुम्हाला सांगतो. मग प्राण वेगळा, आत्मा वेगळा, जीव वेगळा, देव वेगळा आणि ईश्वर वेगळा आणि ब्रह्मा विष्णू महेश हे फॅक्टर वेगळे आहेत. आता कसं ते मी तुम्हाला समजून सांगतो. या ठिकाणी आपण आहे, आपल्या बाजूला हे पितरांचं वलय आहे, त्यांच्या बाजूला देवांचं वलय आहे, त्याच्या पुढे देवांचं वलय आहे, त्याच्या पुढे दानवांचं वलय आहे. दानव आणि देव सख्खे सावत्र भाऊ आहेत. त्यामुळे काही लोकांना पितरांनंतर दानव सुद्धा येतात आणि काही लोकांना देव पण येतात. तर दानव कुटुंबातील काही लोक असतात ते दानवांचे उपासक असतात आणि काही लोक देवांचे उपासक असतात. जे बळी वगैरे देतात, प्रयत्न करतात, ते दानवांसाठी असतो. म्हणून हे इकडचं इकडं असू शकतं. मग इथे आपण स्वतः हे पितर, हे देव, हे दानव आणि यांच्या पुढे ब्रह्मा विष्णू महेश, विष्णू आणि महेश, आणि त्यांच्या पुढे एक ईश्वर, ईश नावाची एक शक्ती असते, त्याला आपण ब्लॅक होल असं म्हणतो. ब्लॅक होल एवढं आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. मग खऱ्या अर्थाने आपल्याला इथे कैदच करून ठेवलेलं आहे एवढ्या सगळ्या गोष्टीतून. मग आपल्याला सगळ्यात आधी पितरांना ब्रेक करावं लागतं, पितरांना मुक्ती मिळवून द्यावी लागते. पितरांना मुक्ती मिळवून दिल्याशिवाय देवांची एनर्जी आपल्याला मिळतच नाही, मग दैविक एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि जोपर्यंत दैविक एनर्जी पोहोचत नाही तोपर्यंत सेल्स पर्यंत ते पोहोचत नाही. तर सेल्स पर्यंत कसं पोहोचतं ते सांगतो. आपल्या शरीरामध्ये आपल्याला सुखी ठेवणारे फक्त आणि फक्त शरीरातल्या शरीर पेशीच आहेत आणि निरोगी ठेवणारे. मग ते आपल्याला निरोगी कशा प्रकारे ठेवतात? आता समजा आपण चहा कॉफी पितो किंवा गोड पदार्थ खातो, त्यामधून आपल्या शरीराला ग्लुकोज मिळतं आणि ते ग्लुकोज शरीर पेशी घेतात. त्यांचं जेवण दोन प्रकारचं आहे, एक आहे ग्लुकोज आणि दुसरं आहे ऑक्सिजन. ग्लुकोज तर शरीर प्रोव्हाइड करतं, पण ऑक्सिजन बाहेरूनच मिळतो. मग बाहेरून ऑक्सिजन घेतो, फुफ्फुसात जातो, फुफ्फुसातून सेल्स घेतात, रक्तात मिक्स होतो आणि रक्तात मिक्स झाल्यानंतर सेल्स घेतात आणि मेंदू पर्यंत घेऊन जातात. मग आपल्याला फ्रेश आणि आनंदी वाटायला लागतं. ही सतत चालणारी ही क्रिया आहे. मग ही जर सतत चालणारी जर क्रिया आहे तर आता मला सांगा, वायुमंडलामध्ये ऑक्सिजन आहे. मग वायुमंडलामध्ये ऑक्सिजन घेत असताना अजून काय काय आपण नाकात घेत असेल तर दैविक आधार आपल्याला मिळायला पाहिजे. दैत्याचा मिळो किंवा न मिळो एवढा फरक पडत नाही, या दोन्हीपैकी आपल्याला कोणाचा नाही कोणाचा आधार मिळायला पाहिजे. ब्रह्मा विष्णू महेशाचं काम आहे आपल्याला एनर्जी मिळवून देणं, जन्म देणे, सांभाळ करणे आणि मारून टाकणे, पुन्हा मूळ पदावरती नेणे. मग इथून इथं आणि इथून इथं, इथून इथं आणि इथून इथं, हाच खेळ चालू आहे आपला. आपण थोडं पुढे सरकलो की देव येत जातो. म्हणजे थोडं पुण्य केलं तर पितरांना मुक्त करून देव येत जातो. आणि देव कुठे असतात? देव कुठे असतात? स्वर्गात. बरोबर. मग आता स्वर्गात राहणारे कोण असतात तर देव असतात. मग आपण देवत्वाला प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला स्वर्गात जागा मिळेल का? आपण सहज बोलतो स्वर्गात गेलो, मला सदैव स्वर्ग मिळणार आहे. असं कसं मिळेल स्वर्ग? इथे मध्ये मोठा फॅक्टर आहे ना. मग हा फॅक्टर निघून गेला पाहिजे. मग पितरांना मुक्ती मिळवून दिल्याशिवाय तुम्हाला देवत्व प्राप्त होत नाही आणि देवत्व प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्ग मिळतच नाही. म्हणून सगळ्यात मोठा फॅक्टर आहे
पितर. आता पितर कसे राहतात मी तुम्हाला सांगतो. पितृ म्हणजे काय आणि पितरांचा दोष कसा होतो ते पण समजून सांगतो. एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा माझे आजोबा हॉस्पिटलला ऍडमिट आहेत आणि मिस केलेलं आहे. 4 दिवस मी गेलो, बघितलं. आता 7वा 8वा दिवस आहे, मला काही जायला जमलं नाही आणि 5व्या दिवशी त्यांना डिस्चार्ज केलेला आहे. डॉक्टर म्हणाले तुम्हाला घरी जा. आणि तिथून ते वृद्ध किंवा माझे आजोबा मला सतत सारखे त्रास देत आहेत. मला कधी घेऊन जातो, मला इथे वैताग आलाय, मला हॉस्पिटलमधून मुक्त कर, वगैरे वगैरे वगैरे. आता प्रश्न इथे असा आहे की माझे जे आजोबा आहेत त्यांना 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत, 2 मुलांची मुलं, मुलांची मुलं, असं मिळून त्यांचं 30-35 माणसांचं कुटुंब आहे. आणि माझ्या आजोबाचे ते सगळे सख्खे आहेत. माझ्यासाठी कदाचित ते चुलत असतील. कळते, लक्षात येते? माझ्यासाठी ते चुलत असतील पण माझ्या आजोबांसाठी ते सगळे सख्खे आहेत. मग ते आजोबा मलाच का त्रास देत आहेत? एवढे आहेत ना 29-30, त्यांना पण थोडा त्रास द्यायला पाहिजे ना त्यांनी. पण ते देणार नाहीत त्यांना त्रास. का नाही देणार? तर ते नालायक आहेत. आपणच एकटे लायक आहोत म्हणून ते आपल्याला त्रास देतात. म्हणजे एक उदाहरण अजून एक सांगतो म्हणजे लक्षात येईल. एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतो आणि बॉसचं काही काम असेल तर नेमकं त्याच वेळेला आपली जायची घाई असते आणि बॉस आणून देतो. आणि आपण तर नेहमी चांगलं काम करत असतो आणि सगळे निघून जातात आणि तो आपल्यालाच त्रास देतो. कारण आपण त्याच्या लायक आहे. त्या बॉसला चांगलं माहिती आहे की सगळे हलकट लोक आहेत, ते निघून जाणार आहेत, करणार नाहीत काम. हे जे आहेत व्यक्ती तो बरोबर आपलं काम करणार आहे आणि याच्यापासून यालाच आपण लायक समजून यालाच आपण काम द्यावं. तो जो विश्वास आहे हाच विश्वास म्हणजे पितृदोष, एनर्जी. मग आता एनर्जी रूपाने कसं राहतं तर समजा आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या डोक्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज लहरी बाहेर निघतात. बघा, बारीक लक्ष देऊन ऐका. मी जे बोलतोय ते सगळं सायंटिफिकली टेम्परामेंट मध्ये बोलतोय. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये हालचाल निर्माण होते आणि आपल्या डोक्यातून ज्या पद्धतीचे आपण विचार करू त्या पद्धतीच्या लहरी बाहेर निघतात आणि त्या लहरींचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. ह्या लहरी मोजण्याची मशीन सुद्धा आहे. त्या मशीनचं नाव आहे इलेक्ट्रोइन्सेफलोग्राम. या मशीनच्या द्वारे आपण किती प्रकारच्या लहरी क्रिएट करतोय हे कळतं. मग आपण चांगल्या किंवा वाईट विचारांच्या क्रिएट केलेल्या लहरींचं चित्र वातावरणामध्ये गुप्त रूपाने राहतं. त्याला चित्रगुप्त असे म्हणतात. मग चित्रगुप्ताचं काय काम असतं सांगा? नाही, नशीब लिहिणं नाही, कर्माचा हिशोब ठेवणं. कर्माचा हिशोब ठेवणं, पाप पुण्याचा कर्माचा. त्यांनी कसं कर्म केलं त्या कर्माचा हिशोब ठेवणं हे त्याच्या हातात आहे. पण आपल्याला एवढं माहित आहे कारण आपल्याला अशी भाषा किंवा असं कळत नाही म्हणून पूर्वजांनी काय केलेलं आहे, आपल्याला एक एवढा मोठा बाळ घेतलेला व्यक्ती, फेटा बांधलेला, वयस्कर असा आपल्याला चित्र बनवलेला आहे. त्यामुळे आपल्याला पटकन कळतं की हा हे चित्रगुप्त. पण मूळतः आपल्या डोक्यातून निघालेल्या चांगल्या किंवा वाईट विचारांच्या लहरींचं चित्र गुप्त रूपाने राहतं. त्याला चित्रगुप्त असे म्हणतात. हे सोपं काम आहे. एवढं म्हणजे कोणत्याही गोष्ट युनिव्हर्सल एनर्जीची दिसत नाही, अजिबातच दिसत नाही. जसं की ऑक्सिजन, मगाशी सांगितलं ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनही दिसत नाही, ऑक्सिजन दिसत नाही. आता मानवाच्या हातात काय आहे? मग काय बनवणं? पाणी बनवू शकत नाही मानव. 1 इंच जमिनीचा तुकडा बनवू शकत नाही. आणि 10 एकर जमीन माझी आहे म्हणून आयुष्यभर कोर्टात वाऱ्या घालतो आणि आयुष्य कोर्टात बर्बाद करतो. स्वतःच्या जवानीचा नाश करतो, मुलांचा नाश करतो, त्या पत्नीच्या सुखाचा नाश करतो, वकिलाची फीस भरतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी कारणासाठी ते पाठवलेलं आहे आणि ते कारणासाठी जर त्याचं काम नाही झालं तर त्याची वासना तशीच राहते. फॉर एक्झाम्पल, सकाळपासून एखाद्या व्यक्तीला जिलेबी खाण्याची इच्छा असेल म्हणजे काय झालं,
तर त्याच्या डोक्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज लहरी बाहेर निघाल्या. कसल्या निघाल्या? जिलेबी खाण्याच्या वासनेच्या लहरी बाहेर निघाल्या. म्हणजे त्यांनी क्रिएट केलेलं आहे. आता ऍक्च्युअल संध्याकाळपर्यंत जर त्याला जिलेबी खायला मिळाली तर तो पुन्हा तृप्त झाला आणि पुन्हा तृप्तीच्या लहरी त्यांनी क्रिएट केल्या. म्हणजे तृप्तीच्या लहरी आणि वासनेच्या लहरी ते मॅचअप होतात, त्याचा त्रास नाही होणार. पण समजा एखाद्या वेळेला जिलेबी खाण्याच्या लहरी क्रिएट केल्या आणि त्यातच जर त्याचा मृत्यू झाला तर त्यांनी ज्या क्रिएट केलेल्या लहरी त्या तशाच वासना रूपाने वातावरणामध्ये टिकून राहतात. मग आत्मा गेला, सगळं झालं, जीव गेला, प्राण सगळं गेलं, पण त्यांनी क्रिएट केलेल्या लहरी तिथेच तशा अटकून राहिल्या. मग त्या लहरी काय करतात? समजा सिमिलरली एखाद्याने जर जिलेबी खाण्याची पुन्हा कोणी विचार केला तर त्याच्याही डोक्यातून त्याच प्रकारच्या लहरी निघतात आणि त्या लहरी सिमिलरली त्याला अटॅचमेंट होतात आणि मग त्या व्यक्तीकडून गरजेपेक्षा जास्त जिलेबी खाऊन घेतली जाते. मग 1 किलो 2 किलो. सिमिलरली एखाद्या व्यक्तीची मांस खाण्याची इच्छा राहिली असेल तर तो गरजेपेक्षा मांसच खातो. एखाद्याची सेक्शुअल इच्छा राहिली असेल तर तो तसा बदमाशीच करतो. एखाद्याची दारू पिण्याची इच्छा राहिली असेल तर तो दारूच पितो. मूलतः तो जो दारुडी आहे तो दारू पीत नाही, त्याच्या पाठीमागे एखादी शक्ती असते, निगेटिव्ह एनर्जी, ती त्याच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दारू पिऊन घेते. किंवा एखादा रोगी असतो घराण्यामध्ये, कोणीतरी गेलेला, त्याला कोणी बघितलेलं नसतं आणि मग एखादा मोठा रोग घरामध्ये येतो आणि त्या रोग्याबरोबर राहून ते त्याच्या शरीरामध्ये राहून त्याला रोगी बनवतात त्याच्या शरीराला. आणि हे सगळ्या गोष्टी ऑक्सिजन बरोबर आत जातात. आपल्याला ऑक्सिजन बरोबर आत जातात. नुसतंच आपण म्हणतो की ऑक्सिजन बरोबर कार्बन मोनॉक्साईड जातो, पण कार्बन मोनॉक्साईड जातोय पण त्याबरोबर कोरोनाचे किडे पण गेले ना. असे असंख्य किडे आहेत की ते आत जातात आणि सुप्त अवस्थेतल्या एनर्जीज खूप आहेत. कोरोना एक एनर्जीच होती ना, ते दानवाची एनर्जी होती असं आपण म्हणू, देवांची नाही असं म्हणायला हरकत नाही. मग काही दानव कुळातले पण आहेत ना, ते वाचले ना. काही देव कुळातले असतात. आणि हे जे सगळे आपल्याला व्हॉट्सअपवर इकडे तिकडे सगळं आपण हे करतो, पृथ्वी नष्ट होणार, अमुक होणार, काही होणार नाही, कोणाला काही फरक पडणार नाही. हे कसं आहे गणित, एक गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात. एक ससा होता, झाडाचं वरून पान खाली पडलं, ससा भित्र असतो, तो पळत सुटला. आभाळ कोसळणार आहे, आभाळ कोसळणार आहे, आभाळ कोसळणार आहे, दुनिया डुबणार आहे, दुनिया डुबणार आहे, दुनिया डुबणार आहे. तो म्हणाला काय प्रकार झालाय असा? तर तो म्हणतो नाही, दुनिया डुबणार आहे. कशामुळे? तर त्याला सांगितलेलं असतं एक कोल्हा पाण्यात पडलेलं असतं आणि त्या कोल्ह्याने असं सांगितलेलं असतं, जर तुला असं काही सिम्पटम्स दिसले तर दुनिया डुबणार आहे असं समज. मग सगळे जीव जमा झाले आणि त्या सशाला विचारलं, काय रे बाबा, कसं काय दुनिया डुबणार आहे? नाही नाही, मला त्यांनी सांगितलं त्या कोल्ह्याने. आणि मग त्या कोल्ह्याकडे गेले, तो कोल्हा विहिरीत पडला होता. कोल्ह्याला विचारलं कसे काय दुनिया डुबणार आहे? बोलला सगळे मरणार, सगळे मरणार, सगळे मरणार. आपण कोल्हा म्हणतोय आतून, कोल्हा म्हणतोय मला आधी बाहेर काढा मग सांगतो कशा पद्धतीने दुनिया डुबणार आहे ते. मग सगळ्यांनी मिळून जीवाचा आटापिटा करून त्या कोल्ह्याला बाहेर काढलं आणि मग विचारलं, सांग बाबा कशा प्रकारे दुनिया डुबणार आहे? तर मी पाण्यात बुडत होतो, मी मरणार होतो, मग मी मेलो की माझ्यासाठी दुनिया डुबली. अशा प्रकारे दुनिया डुबणार होती, ते मी त्याला सांगितलं आणि मग त्यांनी तुम्हाला बोलवलं. असंच चालू आहे. तर असाच खेळ आहे. म्हणून शरीरातल्या शरीरपेशींचा सुद्धा आपण मनसोक्त त्यांचे आपण रोज किमान त्यांना थँक्स तरी बोललं पाहिजे. रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळा राहिलं, एकदा तरी थँक्स बोललं पाहिजे. आणि त्यासाठी पितरांची पण प्रार्थना आहे, देवांची पण प्रार्थना आहे. मग ह्या प्रार्थना करायला लागल्यानंतर शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिएक्शन्स ऑटोमॅटिक तयार होतात आणि मग हॅपीनेस वाढतो, आपल्याला आनंद मिळायला सुरुवात होतो. तर जेवढं शरीरातल्या शरीरपेशींना आपण सुखी ठेवू तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आनंद मिळत राहील. आणि मग कोणत्याही प्रकारचा दैविक आनंद असेल किंवा कुठलाही
आपली जी आवड निवड असेल त्यातला असेल त्यांनी सुद्धा शरीरातल्या शरीरपेशी आनंदी राहतात. आवडीचा सिनेमा पाहिला तरी सुद्धा आपल्या शरीरातल्या शरीरपेशी आनंदी राहतात. पण आवडीचा सिनेमा आहे, बुद्धी बघते 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 आणि इकडे कंबर दुखते, पाठ दुखते तरी बघतोय, मग अशा शरीरपेशी सुखे राहत नाहीत शरीरामध्ये. म्हणून हेल्थ बिहेवियर अतिशय गरजेचं आहे. ज्या वेळेला जेवायचं त्यावेळेला जेवलंच पाहिजे. भूक लागेल तेव्हाच जेवलं पाहिजे. जेवायसाठी जगायचं की जगायसाठी जेवायचं हा सुद्धा फॉर्म्युला आज घेऊन जायचा आहे आपण. तर आपल्याला